तुमच्या एका मताने पुन्हा पालघरमध्ये बदल घडणार, आमदार राजेश पाटील यांचे म्हणणे। पालघर लोकसभेवर पहिला झेंडा हा बहुजन विकास आघाडीने लावला होता। आता येणाऱ्या निवडणुकीत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले आहे। राजेश पाटील यांनी बहुजन विकास आघाडी हा घरचा पक्ष असून दिल्ली मुंबई येथून आदेश येऊन काम करण्याची वाट पाहावी लागणार नसून मतदारांचे काम म्हणजे माझ्यासाठी आदेश असणार आहेत। आपल्या पक्षात धर्म जात यांच्यापेक्षा नागरिकांच्या कामाला महत्त्व दिले जात असते। पालघर जिल्ह्यातील 6 पैकी 3 आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीला हरविण्यासाठी राष्ट्रीय नेते पालघर येत आहेत। राज्यस्तरीय नेते तर जिल्ह्यात ठाणं मांडून बसलेले असले तरी जिल्ह्यातील स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीने आपल्या निवडणुकीतील सहभाग स्पष्ट केला असून पहिला अर्ज भरण्याचा मान देखील पटकाविला आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडीने आपण लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार हे आधी स्पष्ट केले होते। बहुजन विकास आघाडीचे पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेले दिसत आहेत। बहुजन विकास आघाडीला त्यांचे जे उमेदवार दिलेला आहे तो सर्वात योग्य उमेदवार आहे। आमचा उमेदवार सर्वात योग्य उमेदवार आहे आणि त्यांनी जे कामं केले तो त्याचे कामावर निवडून येणार। आता आमचे मनोरचं मी तुम्हाला उदाहरण देतो। आता 1-1.5 महिना अगोदरच त्यांनी एक मुस्लिम समाजासाठी 2 कब्रस्तान आहे आमच्याकडे। 2 कब्रस्तानसाठी 20-30 लाख रुपये निधी दिले, रस्ते आणि अंतर्गत रस्ते आणि विजेसाठी, आणि विठ्ठल मंदिरला 50 लाख रुपये दिले निधी, विठ्ठल समाज मंदिर बांधायला। दुसरा बुद्ध विहारला 50 लाख रुपये दिले। असाच आपले 3 गावाला मुस्लिम समाज मंदिर बांधण्यासाठी 15 लाख रुपये दिले, 3 गावाचे रस्त्यासाठी 25 लाख रुपये दिले आणि कब्रस्तानसाठी 10 लाख। प्रत्येक समाजासाठी आणि प्रत्येक याच्यासाठी काम करतात। गावामध्ये झालाय जनतेचा सेवक, पालघर जिल्ह्यामध्ये घेऊन विकासाचं विजन। गावागावामध्ये झालाय जनतेचा सेवक, पालघर जिल्ह्यामध्ये घेऊन विकासाचं विजन। असतो मदतीला तयार, असतो मदतीला तयार, साहेब राजेश पाटील दमदार, त्यांना बनवूया खासदार। साहेब राजेश पाटील दमदार, त्यांना बनवूया खासदार। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा।